हॅलो फ्रेंड, झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर सुरुवातीला बघितल्याप्रमाणे आज आपण झणझणीत असा आगरी पद्धतीचा बांगड्याचा रस्सा बनवणार आहोत. त्यासाठी आपण इथे वाटणाचं साहित्य घेतले आहे. आपण इथे मूठभर कोथिंबीर, 10 पाकळ्या लसणाच्या, 2 इंच आलं, 4 ते 5 मिरच्या घेतल्यात. आपण याची पेस्ट बनवणार आहोत. ह्याच्यामध्ये ओलं खोबरं आपण 5 ते 6 टेबलस्पून टाकणार आहोत आणि याची छान अशी स्मूथ पेस्ट बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण इथे 2 चमचे तेल घेतलंय. त्यामध्ये आपण वाटण टाकून घेणार आहे. वाटणामध्ये मी आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि खोबरं यांचा कमी अधिक प्रमाण ते तुम्हाला दाखवेन मी तसं घेऊन वाटून घेतलेलं आहे. हे वाटण आम्ही ना भरून ठेवतो फ्रीजमध्ये, जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही वापरू शकता. तर आपण यामधून 2 चमचे घेऊया. थोडा गॅस लो ठेवूया. 2 मोठे चमचे मी घेते आणि चांगलं परतून घ्यायचं जोपर्यंत वाटण ना तेल सोडत नाही. त्यामध्ये आपण आता हळद, मसाले परतून घेऊया. अर्धा चमचा मी हळद घेते. लाल तिखट म्हणजे काश्मीरी लाल मिरची पावडर मी घेते. ही फक्त कलरसाठी आहे, तर तिखटपणा नसतो. आता आपण पहिला 2 चमचे भरून टाकूया. हे बघा, छोटे चमचे. आणि आमचं घरचं तिखट आहे, मी कमीच टाकते. आणि आता हे चांगलं परतून घ्या. थोडं आपण पाणी टाकणार यामध्ये. हलकं पाणी घाला, नाहीतर मसाला करपेल ना. कलर जर फिक्का वाटला तर काश्मीरी लाल मिरची पावडर तुम्ही टाकू शकता. ती फक्त रंगाला असते, तिखट नसते. थोडं थोडं आपण पाणी घालून घेऊया. यामध्ये ना बांगड्याला एक वसट वास असतो, म्हणून आपण ना थोडी तिरफळा वाटून घेतलेली आहेत, ती मी घालते. आता थोडं थोडं पाणी वाढवत जाऊया, जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे. सांभाळूनच घाला मीठ, कारण आपण चिंच घालणार आहे तर त्यात पण मीठ असतं. आता आपण तुकडी घालूया यामध्ये. थोडा गॅस कमी करा. आता थोडं पाणी वाढून घेऊया आपण. तुकडे भिजला पाहिजेत ना त्यामध्ये. एकही तुकडीला म्हणजे जोरात जोरात पळी लावू नका, तुटून जाणार. एक उकडा आला की आपण बघूया.
जरा गॅस फास्ट ठेवूया. आता आपण बघूया कालवण पहिला. जर तुकडे बुडल्या नसतील त्यामध्ये तर आपण थोडं पळी लावायची नाही, असं हलवायचं थोडं. हलकं आपण रस्सा वाढवूया. मीठ आपण चाकून घेऊया थोडं. मस्त झणझणीत असं आपला रस्सा तयार होतोय. एक उकळा आला की आपण यामध्ये चिंचेचा कोळ टाकणार आहे. आता कालवणाला उकळा आलेला आहे. आपण चिंचेचं पाणी बनवून घेतलेलं आहे. हे बघा, हे मी आता यामध्ये घालणार आहे. काही लोक कोकम वापरतात किंवा आगळ वापरतात, तर तुम्ही तेही वापरू शकता जे तुम्हाला अवेलेबल आहे. मी चिंचेचं पाणी घालते. बघा आपला रस्सा उकळतो, एकदम मस्त झणझणीत असं आपलं बांगड्याचं कालवण तयार होतंय. गरमागरम वाफाळत्या भाताबरोबर झणझणीत असा बांगड्याचा रस्सा तयार झालेला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.